एखादा माणूस जेव्हा आजारी पडतो किंवा त्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्याला आपण जर हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो, तर आपण काय नेतो? की आपण मोसंबी नेतो, सफरचंद नेतो, चिकू नेतो. आपण कधी पिझ्झा नेत नाही. आपण कधी फ्राईज नेत नाही. कारण आपल्याला माहिती आहे, की पिझ्झा आणि फ्राईज यासारखे प्रकार हे शरीराला अपायकारक आहेत आणि आजारी माणसाला ते देऊ नयेत. म्हणजे आपल्याला एवढं कळतं, की शरीर आजारीपणापासून नॉर्मलच्या पातळी येण्यासाठी त्याला चांगलं खाऊ घालायला लागतं. मग जर हाच प्रकार आपण पुढं बघितला, तर नॉर्मलपासून आपण अजून चांगले होण्यासाठी तोच प्रकार म्हणजे तीच फळं, त्याच भाज्या आणि तेच चांगलं अन्न जेव्हा आपण पुढे चालू ठेवतो, तेव्हा आपण नॉर्मल परिस्थितीपासून अधिक चांगल्या परिस्थितीला जातो. मग आपल्याला असं का वाटतं, की आजारीपणापासून आपण नॉर्मल झालो, की आपण पुन्हा कचरा अन्न खायला मोकळे झालो? तर असं नाहीये, की आपलं शरीर एकच आहे. त्या शरीरामधली जी प्रक्रिया आहे ती एकाच प्रकारची आहे आणि जर त्या प्रक्रियेमुळे आपण चांगलं अन्न खाऊन आजारीपणापासून बरे होणार असू, तर तेच अन्न आपल्याला बऱ्यापासून अधिक चांगल्याकडे नेणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला आजारी पडायचं नसेल आणि चांगलं राहायचं असेल, तर लाईफस्टाईल सुधारणं आणि आहार सुधारणं ही फार आवश्यक गोष्ट आहे.